मला असं वाटतं जेव्हापर्यंत राखी सावंत बिग बॉसच्या घरात आहे तेव्हापर्यंत तिच्या गेम एकच असणार आहे, फक्त आणि फक्त लोकांना पोक करणे, सदस्यांना पोक करणे, या व्यतिरिक्त तिचा काहीच गेम नाही. आणि असं असूनही बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ते तिला घराच्या बाहेर काढत नाही. ती खूप जास्त इरिटेटिंग वाटत आहे आणि असूनही माहिती नाही प्रेक्षकांना ती का आवडते. आणि आजच्या एपिसोडमध्ये तर असं दिसणार आहे, ते बघून आपल्याला राखीचा अजूनच राग येणार आहे. हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आपल्याला माहिती आहे की हल्ली राखी किती कंटाळवाणी वाटत आहे, किती इरिटेटिंग वाटत आहे आणि राखीचं बोलणं, राखीचं वागणं, तिच्या सर्वात गोष्टी आपल्याला खूप जास्त इरिटेटिंग वाटत आहेत. आणि हल्ली प्रेक्षक असं पण बोलत आहेत की बस झालं राखी, आता तू घराच्या बाहेर ये, कारण घरामध्ये तुझं कोणतंच काम नाही आहे, तू घरात काहीच करत नाही आहेस, फक्त आणि फक्त प्रो करतेस, ड्रामा करतेस, त्या व्यतिरिक्त तुझा काहीच गेम नाही आहे. आणि राखी स्वतः नेहमीच बोलत असते की तिला शो जिंकायचा नाही आहे, तिला गेम पण खेळायचा नाही आहे, मग घरात का आहे ती. बिग बॉसच्या मेकर्सने नुकताच एक प्रोमो रिलीज केला, ज्यामध्ये राखी सावंत परत एकदा दीपालीला पो करताना दिसते. दीपालीला बोलताना दिसते की दीपालीने तन्वीला धोका दिला, दीपालीचा काहीच गेम नाही आहे, दीपाली हारली आहे, आता दीपालीला घराच्या बाहेर जायला पाहिजे, दीपालीच्या घरामध्ये कोणताच काम नाही आहे. आणि हे ऐकताच दीपालीला खूप राग येतो राखीचा, कारण राखीचं असं बोलणं आता खूप जास्त इरिटेटिंग होत आहे. आणि नेहमी कोण ऐकणार म्हणून दीपालीने राखीला पण उत्तर दिलं. तर यावर राखीला बोलत आहे की मी तर खोटी नाही, पण महाराष्ट्राला माहिती आहे की तू किती खोटी आहेस, तू किती नाटकी आहेस आणि तू फक्त आणि फक्त ड्रामा करतेस, घरामध्ये तुझा काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, तू फक्त आणि फक्त नाटकच करत असतेस आणि तू दुसऱ्याला बोलत असतेस, दुसऱ्याला पो करत असतेस, या व्यतिरिक्त तुझा एकही गेम नाही आहे. आणि हे ऐकताच राखी दीपालीकडे पाहून आग थू बोलते. हो, आग थू बोललं. आणि हा क्रम बघतात मला खरंच राखीचा खूप जास्त राग आला. म्हणजे नॅशनल टेलिव्हिजनवर राखीने असं वागणं म्हणजे कोणावर थुकणं किंवा थुकण्याची ॲक्शन करणं हे खूपच जास्त वियर्ड होतं. तरी पण राखीला त्याचं काहीच वाटत नाही. राखीला वाटतच नाही की समोरच्या व्यक्तीला कसं वाटेल, समोरच्या व्यक्तीला त्रास होईल की नाही. राखी हे काहीच बघत नाही, फक्त आणि फक्त राखीच बोलण्याचं काम करते, मग समोरच्या व्यक्तीला वाईट वाटो की चांगला वाटो. राखीचे कृत्य बघताच दीपाली बोलते की महाराष्ट्र बघा, राखीचं हे वागणं तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे की राखी कशी आहे, ॲक्च्युअल राखीचं काम काय आहे आणि रिअलमध्ये राखी कशी आहे, हे अशी आहे राखी. राखीचं वागणं बघा तुम्ही कशी करत आहे ते. यावर राखी सावंत दीपालीला बोलते की आज दीपाली कुठेच नाही आहे, आता फक्त आणि फक्त ती थालीचा बैगन म्हणून लटकलेली दिसते. आणि राखी अशी पण बोलत होती की दीपालीची आता दिशाभूल झालेली आहे, म्हणजे तिचा गेम तर नाही आणि तिला हे पण माहिती नाही की आता कुठे जावं, कुठे बसावं, काय बोलावं हे पण तिला समजत नाही आहे. आणि अशामुळेच या दोघांमध्ये म्हणजेच राखी आणि दीपालीमध्ये एक नवा वाद पेटीला आलेला आहे. तसंही बघितलं तर दीपालीचा पण फारसा गेम दिसत नाही आणि राखीचा पण दिसत नाही. बिग बॉस तुम्ही जर ऐकत असाल तर प्लीज राखी आणि दीपालीला घराच्या बाहेर नक्की काढा. ही माझी इच्छा नाही आहे, तर बाकी प्रेक्षकांची पण इच्छा आहे की या दोघांनी घराच्या बाहेर जायला पाहिजे. हे दोघे पण घरात काहीच काम करत नाही, या दोघांच्या घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट 0 आहे. या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.